नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर। आज आपण एक मारल्यासारखं करते तर दुसरं रडल्यासारखं करते या विषयावर भाष्य करणार आहोत। मराठा आरक्षणाचं आंदोलन निर्णायक वळणावर आहे। जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली डेडलाईन अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि सरकार आणि विरोधी पक्ष मिळून मराठा समाजाचा कार्यक्रम करत आहेत। 9 तारखेला परवा सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला। त्यामुळं काल सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष प्रचंड आक्रमक होता आणि सभागृहाचं कामकाज कसं बंद पाडायचं या प्रयत्नात होता। वास्तविकतः हा लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी मिळून लोकहिताचे लोकांचे मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात। मात्र इथं ना सरकारला गांभीर्य आहे ना विरोधी पक्षाला गांभीर्य आहे। जे ते ज्याच्या त्याच्या सोयीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत। येणाऱ्या काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेला आपली वोट बँक कशी वाढवता येईल याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूने होताना दिसून येत आहे। मात्र यामध्ये बळी मात्र मराठा समाजाचा जात आहे। काल विधिमंडळातील दोन्ही सभागृहामध्ये याचे पडसाद उमटले। विधानसभेमध्ये प्रचंड असा गदारोळ सत्ताधारी आमदारांनी केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा तोच प्रयत्न केला। वास्तविकता कोणीतरी एक बाजू जर त्या ठिकाणी आक्रमक मांडत असेल तर दुसऱ्याने नमतं घ्यायचं असतं, परंतु हे सोयीस्कर विसरलेले दिसून येतात। विधान परिषदेमध्ये सुद्धा यापेक्षा वेगळं घडलं नाही, तिथंही हाच प्रकार घडून आला। 4 वेळा विधानसभा तहकूब करावी लागली आणि नंतर ती दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली। विधान परिषद तर अवघ्या काही वेळातच म्हणजे सुरुवातीला एक तास तहकूब केलं परिषदेचं सभागृह, मात्र नंतर दिवसभरासाठी ते तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेमध्ये तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार समोरासमोर भिडले। उपसभापती नीलमताई गोरे वारंवार सांगत होत्या की 1 फुटाचं तरी अंतर ठेवा, म्हणजे इतक्या जवळ आले होते अशा प्रकारे। शेवटी त्यांना मार्शलला बोलून घ्यावं लागलं। म्हणजे प्रश्न काय आहे, यांना प्रश्नाचं गांभीर्य कळालेलंच नाही, ना सत्ताधाऱ्यांना आहे ना विरोधकांना आहे। मूलतः या गोष्टीचा मार्ग काढायचा असतो, परंतु मार्ग तर दूरच, मात्र यांनी राजकारण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। परवा विरोधी पक्ष सर्वपक्षीय बैठकीला आला नाही आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या मनात राग होता आणि त्यांची स्ट्रॅटेजी आदल्या दिवशी रात्रीच ठरली होती की काय करायचं। विधानसभेचं कामकाज सुरू झालं। भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी सुरुवात केली की महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करत आहे आणि यासाठी बोलवल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक राजकारण करत आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका काय, कोण विचारते? सत्ताधारी। देणार कोण आहेत? सत्ताधारी। म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्षांनी जरूर सांगायला पाहिजे। विरोधी पक्षाचं सुद्धा कर्तव्य होतच त्या सर्वपक्षीय बैठकीत जाणं आणि त्यांची भूमिका जी आहे ती मांडणं। सामाजिक तेढ निर्माण होत आहे, ओबीसी मराठाच्या लग्नाला जात नाहीत, मराठी ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत, असं कोण म्हणतं? अमित साटम। असं कुठलंही नाही, हे फक्त चित्र निर्माण केलं जात आहे। ही ठराविक 50 जणांची टोळी, राजकीय टोळी, ही फक्त हे चित्र निर्माण करत आहे। असेल थोडाफार कुठं एखादा प्रसंग आहे म्हणजे सगळं महाराष्ट्रात असं आहे असं अजिबात नाही। आशिष शेलारांनी त्या ठिकाणी हाच मुद्दा पुढे रेटला। ते सांगितलं की विरोधक फक्त नाटकं करतात, बैठकीला बोलवलं तर येत नाहीत, ऐनवेळेस कोणाचा फोन आला, मेसेज आला की तुम्ही बैठकीला येत नाही, तुमचा बोलवता धनी कोण आहे हे समोर आलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाचे तिसरे आमदार संजय कुटे यांनी पुन्हा त्यांनी तोच प्रश्न पुढे लावला की या बैठकीला उपस्थित न राहण्यासाठी कोणाचा फोन आला आहे। राष्ट्रवादीचे मोठे नेते त्यावेळेस काय बोलले होते की पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात। वास्तविकता या घटनेचा आणि कालचा काही संबंध नाही। सत्ता मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र आहे, परंतु यांना राजकारण करायचं आहे। सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मिळून ठरवलेलं आहे की आपल्याला वेळ काढायचा आहे आणि आपण निवडणुका लढू। मराठा आरक्षण हे भिजत घोंगडं ठेवायचं आहे त्यांना।
त्यामुळं फक्त ओबीसीलाही झुलत ठेवायचं आहे, मराठ्यांनाही झुलत ठेवायचं आहे, इकडे धनगरांनाही झुलत ठेवायचं आहे. म्हणजे फक्त यांचा कार्यक्रम टोलाटोलीचा आहे. आणि कुठे यांनी सांगितलं की सरकारची विरोधी पक्षाची भूमिका ही दुतोंडी आहे. समाजात भांडण लावले जातात. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं काय या संदर्भात भूमिका विरोधी पक्षांनी सांगावी. प्रवीण दरेकर पुन्हा चौथे आमदार उभा राहिले आणि त्यांनी ते सुरू केलं की मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, सामाजिक सलोखा बिघडू लागला आहे. आणि सर्वपक्षीय बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकल्यानं नेमकं जे काय मनात आहे ते उघड झालेलं आहे. वास्तविकता असा कुठलाही सामाजिक सलोखा बिघडलेला नाही. आणि बिघडलेला असेल तर याला सत्ताधारी तेवढे जबाबदार आहेत आणि विरोधी पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी सुद्धा सांगितलं की 4 वेळा मुख्यमंत्री राहूनही यांना एकदाही यांनी मराठा समाजाची बाजू घेतलेली नाही. त्यावर मराठा आरक्षणावर बळ शब्द काढला नाही. ते शरद पवारांच्या बाबतीत बोलले. मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता तरी ओळखा आणि अशा नेत्यांना गावबंदी करावी असं विखे साहेबांनी सभागृहात सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी सत्ताधारी पक्षातले नामदार शंभूराजे देसाई यांनी सुद्धा विरोधकांना मराठा आणि ओबीसींचं काही देणं नाही हे सांगितलं. निलेश राणे यांनी सुद्धा सांगितलं की आता विरोधी पक्षाचा खरा चेहरा उघड झालेला आहे, त्यांचा नकली चेहरा महाराष्ट्रासमोर आलेला आहे. बच्चू कडूंनी सांगितलं की मराठा आरक्षण देणार म्हणता मग किती दिवस टिकणार ते तरी सांगा. नाना पटोले यांनी सांगितलं की चोराच्या उलट्या बोंबा आहेत, केंद्रात राज्यात तुमची सत्ता आहे, मग तुम्ही प्रश्न सोडवा. जयंत पाटलांनी सांगितलं आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे, आता सरकारचं काम आहे यावर तोडगा काढणं. मग अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं की या बैठकीचं अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण नव्हतं. म्हणजे पहा याबाबत संभ्रम होता. हे फक्त ठरवून कार्यक्रम आहे. बघा फक्त कोण कसं म्हणतंय. आम्हाला पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही आलो असतो. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं की सभागृह सुरू आहे, सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे. म्हणजे राजकीय बैठकीला का न आलं ते मागचं कारण त्यांनी सांगितलंय. आणि उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये परवा शिवसंकल्प मेळावा त्यांच्या उबाटा सेनेचा घेतला आणि त्यामध्ये आरक्षणाची भूमिका मांडली. बरं ती भूमिका काय होती की तुम्ही आरक्षणाची टक्केवारी मर्यादा वाढवण्याचा ठराव सभागृहात आणा, आम्ही पाठिंबा देतो आणि केंद्रातही पाठिंबा देतो. हा आज सुटणारा प्रश्न आहे का? म्हणजे हे आजचं दुखणं उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न यातून दिसून येतोय. आणि अंबादास दानवे पुढे असं म्हणतात की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वेगवेगळ्या भूमिका असून हे सरकार 3 तोंडाचं आहे. आम्ही बैठकीला गैरहजर राहून कुठलंही राजकारण केलं नाही. बाळासाहेब थोरात असं म्हणतात की सरकारनं नेमकं ओबीसी आणि मराठा समाजाला काय आश्वासन दिलं हेच आम्हाला माहीत नसल्यानं सर्वपक्षीय बैठकीला हजर राहण्याचं कारणच नव्हतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी बऱ्याचशा सत्ताधारी आमदारांच्या प्रश्नांना सवालांना तोंड दिलं आणि त्यांनी असं म्हटलं की मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला चर्चेला बोलवलं गेलं नाही. एकीकडे मुख्यमंत्री मराठा समाजाला भेटायला जातात, दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री ओबीसी नेत्यांच्या भेटी घेतात, ओबीसी आंदोलकांच्या भेटी घेतात आणि त्यांनी तिथं काय आश्वासन दिले आम्हाला माहीत नाही. ते देताना आम्हाला विश्वासच घेतलं नाही किंवा ते दिल्यानंतरही काय दिलं ते आम्हाला सांगितलेलं नाही. म्हणजे फक्त ते काय केले, आंदोलनाला त्यांनी भेटी दिल्या, फक्त आंदोलन स्थगित केलं, आंदोलन सोडवलेलं नाही. आणि सत्ताधाऱ्याने मराठ्यांसह ओबीसींना कोणतं आश्वासन दिलं याबाबत कोणतीच माहिती दिली नाही. भुजबळांचं वक्तव्य, भुजबळांनी एक वक्तव्य केलं हाकेच्या उपोषण मागे घेताना की आता तलवारीला धार लावावी लागेल. तर वडेट्टीवार सांगितले ह्या भुजबळांच्या वक्तव्यामुळं आणखी वाद वाढलेला आहे आणि बैठकीत चर्चा न करता ती सभागृहाच्या पटलावर ठेवा अशी मागणी वडेट्टीवारांनी केलेली आहे. महायुतीनं मराठा आणि ओबीसी वाद वाढवलेला आहे असं वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. आणि तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा, आम्ही सोडू असं त्यांनी सांगितलं. मुळात काय माहिती आहे का, ना सत्ताधाऱ्यांना देणं घेणे ना विरोधी पक्षांना देणं घेणे. जरांगे पाटलांनी आता अल्टिमेटम दिलेला आहे. जर वेळेच्या आत सरकारनं काही ठोस निर्णय घेतला, मराठा समाजाला न्याय दिला तरच हे शक्य होईल, अन्यथा दोन्ही घटकांना याची किंमत मोजावी लागेल. कारण
लोकसभेला पर्याय नव्हता म्हणून विरोधी पक्षांना मतदान पडलं, नाईलाज होता तो, म्हणून पडलं त्यांच्या जागा. परंतु त्यांनी त्यांची जात दाखवलेली आहे, यांनी यांची जात दाखवलेली आहे. यांना फक्त जुलट ठेवायचं आहे, यांना भिजत घोंगडत ठेवायचं आहे. यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं की यांना हे तेवट ठेवायचं आहे आणि याच्यावर राजकीय पोळे भाजायच्यात. कोणाला? विरोधी पक्षाला. बरोबर आहे त्यांचं म्हणणं की ते विरोधी पक्षाला करायचं आहे, परंतु सत्ताधारी पक्षाला याच्यापेक्षा वेगळं करायचं नाही, त्यांनाही हेच करायचं. म्हणजे वाळू किती मुतलं तरी फेसना पाणी, अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. हे फक्त ठरून भांडणं करत आहेत, ठरून वेळ काढत आहेत. आजही पुन्हा सभागृहात हेच होईल. आता आज बीडमध्ये प्रचंड मोठी रॅली निघणार आहे, उद्या जालन्याला आहे आणि समारोप परवा छत्रपती संभाजीनगरला आहे.